नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र भाग 3 बघणार आहोत. याआधी आपण भाग 1 आणि भाग 2 बघितलेले आहे. त्याची लिंक मी हवी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय? तर म्हणजे आपण त्याला धारणा असे म्हणतो. ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजेच धारणा होय. पुढचा प्रश्न बघूया. प्रत्याभिज्ञान ही क्रिया प्रत्यावाहनापेक्षा डॅश आहे. तर प्रत्याभिज्ञान ही क्रिया प्रत्यावाहनापेक्षा सुलभ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुलभ. पुढचा प्रश्न बघूया. अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे कशाचे लक्षण आहेत? तर हे चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. अनावश्यक विचारले, काय सांगितले तर अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर विस्मरण कोणती? तर विस्मरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काळानुसार एखादी घटना आपण विसरत जातो किंवा ते जाणीवपूर्वक आपण विसरत नाही, तर नैसर्गिकपणे ती विसरली जाते. त्यामुळे विस्मरण हे एक नैसर्गिक क्रिया आहे. पुढचा प्रश्न बघूया. विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रज्ञानाचे नाव काय? तर विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राचे नाव आहे एबिंगहॉस. काय आहे तर एबिंगहॉस. पुढचा प्रश्न. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे? तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत स्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून स्मरण हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विषयातील साधम्याचा धारणेवर कोणत्या प्रकारचा परिणाम घडून येतो? तर विपरीत परिणाम घडून येतो. उत्तर आहे विपरीत. पुढचा प्रश्न बघूया. अवधान व अभिरुची हे कशावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत? तर अवधान व अभिरुची हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. त्याचं उत्तर आहे अध्ययन. पुढचा प्रश्न बघूया. अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? काय विचारले? अवधान विचारले. तर अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक हे सजावट, नाविन्य, उद्दीपकाची तीव्रता यापैकी सर्व. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक सांगा. तर अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक विचारले. मागच्या प्रश्नामध्ये आपण बाह्य घटक विचारले होते त्यांनी. या प्रश्नामध्ये आंतरिक घटक विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अभिरुची, सवय, नैसर्गिक गरज. तर यापैकी सर्व म्हणजे अभिरुची, सवय, नैसर्गिक गरज या तीनही अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक आहे. पुढचा प्रश्न बघूया. अभिरुची श्रेष्ठ आहे कारण ती डॅश जन्म देते. तर अभिरुची श्रेष्ठ आहे याचं कारण आहे ती अवधानास जन्म देते.
कशास तर अवधानास. पुढचा प्रश्न, प्रेरणांचे वर्गीकरण करून त्यांची मनोऱ्यासारखी रचना कोणी केली? तर आपणा सर्वांनाच माहिती आहे, प्रेरणेचे वर्गीकरण करून त्याची मनोऱ्यासारखी रचना ही अब्राहम मास्लो यांनी केली. कोणी केली? तर अब्राहम मास्लो. पुढचा प्रश्न बघूया. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या कोणी केली? तर अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या टर्मन यांनी केली. कोणी केली? टर्मन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, मानसिक वय ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञानाने मांडली? तर ही संकल्पना अल्फ्रेड बिनो यांनी मांडली. अल्फ्रेड बिनो यांनी मानसिक वय ही संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न, उपयोजित विचार म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या कोणी केली? तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धी, अशी बुद्धीची व्याख्या ॲडम्स यांनी केली. कोणी केली? तर ॲडम्स यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, द्विघटक उपपत्तीचा जनक कोण? तर द्विघटक उपपत्तीचा जनक हा स्पियरमन आहे. स्पियरमन हे द्विघटक उपपत्तीचे जनक मानले जातात. पुढचा प्रश्न, डॅश याने बहुघटक उपपत्ती मांडली. तर कोणी बहुघटकाची उपपत्ती मांडली? तर थॉर्नडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ कोण? तर बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ म्हणजे गिलफोर्ड. कोणतर? गिलफोर्ड यांनी मांडलेली आहे. कोणता सिद्धांत? तर बहुआयामी बुद्धिमत्तेचा सिद्धांत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे, हा विचार कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर हा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अध्ययन संक्रमणाचे प्रकार कोणते? तर आपण सर्वांनाच माहिती आहे, धन अध्ययन, ऋण अध्ययन, धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण, म्हणून वरीलपैकी सर्व म्हणजे धन, ऋण, शून्य हे तीनही अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. सामाजिक समायोजन साधण्यासाठी सर्व समान घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अगत्याचे आहे. पुढचा प्रश्न, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरते, हे कोणत्या अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे? तर संस्कृत विषयाचा अभ्यास मराठी अभ्यासासाठी पूरक ठरतो म्हणजे उपयुक्त ठरतो, तर हे आहे धनसंक्रमण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे धनसंक्रमण. पुढचा प्रश्न बघूया. मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी भाषा शिकू लागला तर ती शिकताना पूर्वी मिळालेले ज्ञान अडथळा निर्माण करते, हे कोणत्या अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे? तर हे ऋण अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही, म्हणजे कोणताच परिणाम होत नाही म्हणून हे कोणते अध्ययन संक्रमण आहेत? तर हे शून्य संक्रमण आहे. इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही म्हणून हे शून्य संक्रमण आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणावर कोणी पहिला प्रयोग केला?
तर अध्ययन संक्रमणावर सर्वप्रथम विल्यम जेम्स यांनी पहिला प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण? अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ म्हणजे जड्ड, C.H. जड्ड. कोण आहे तर C.H. जड्ड. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे कशाचे महत्त्व आहे? तर अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे आकलन महत्त्वाचे आहे. विषयाचे आकलन महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल, अशी शिक्षणाची व्याख्या कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गेट्स यांनी ही व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न, बालकाचा विकास कोणत्या प्रकारे होत असतो? तर बालकाचा विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे संथपणे पण सातत्याने, क्रमक्रमाने, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे संथपणे पण सातत्याने आणि क्रमक्रमाने बालकाचा विकास होत असतो. तर वरीलपैकी 3ही उत्तर बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बालकाच्या विकासाच्या या 2 अवस्था आहेत. बालकाच्या विकासाच्या कोणत्या 2 अवस्था आहेत? तर पर्याय क्रमांक 1 जन्मपूर्व व जन्मोत्तर या 2 बालकाच्या विकासाच्या अवस्था आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अजूनही माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तसेच शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.